तिची बहीण आहे. बर. तिची घटना कशी घडली आम्हाला काहीच सांगू शकता येत नाही. बर. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे. तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बर. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला. मी तरी गज बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमून बोलले नाही का. मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येईन इतके दिवस पण आमच्याकडे येऊन दिला नाही, शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही, म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. आम्ही तिघी बहिणी. आणि ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं. त्यांचं भाऊ लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं. ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला. लई दिवस. मग तिने भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की ना, पण तू फोन कर, ते लग्नाला येईन. मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार असं म्हणलं. ते मला बोलत नव्हतं. ते काय व्हायचं त्यांच्या दोघांची थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे बाई तू भाऊ तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, त्यांनी मनाने लग्न केलं. माझे आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही. फक्त म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ. तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग त्यांनी दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. त्या दिवशी सुद्धा बोलणं झालं आमचं आणि त्याचं वालं. भाऊ तू काही करू नको आई बापाचं, फक्त या जाय त्यांच्या संग बोला जाय, राह जाय, बसा जाय, उठा जाय, काही करू नको, आम्ही सगळं करतो. माझं आणि त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. त्यांचे राहत होते तर आम्हाला काही वाटत नव्हतं. आम्ही म्हणायचं हाय त्यांचे काय करायचं आपल्याला तरी सारे जगातच होतं. त्यांनी केलं म्हणून काय झालं आम्ही असं समजून घ्यायचं आमच्या मनाला. त्याच्यामुळे आम्ही त्याला त्रास देत नसतं, काही म्हणत नसतं. आम्ही त्याला दिसतो ना लांबून का नाही जाता येताना मन भरायचं आमचं. म्हणजे त्यांच्यात वाद व्हायचे का पती पत्नीमध्ये? पती पत्नीत वाद होते एक नव्हते. आम्हाला ते नाही सांगता यायचं, पण ते आमच्याकडे बोलून देत नव्हती ती आमच्या संग. त्याला असं करायची. बरं तुमची त्यांची भेट कधी झाली मग शेवटची? आमची भेट म्हणजे बहीण भावाची 1-1.5 महिना झाला तेव्हा आम्ही इथे दोघं तिघ जण आलो होतो. आम्ही सगळे सोबत भेटला आमच्या संग. परत नाही बोलला त्यांच्या म्हणजे असं फोनवर बोलायचं एवढं. मी सांगते माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा 4 महिन्यापासून आमच्या संग बोलत होता ते. तर तिने लगेच घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. त्यांच्या संग राह म्हणे तर मग आमच्या संग राह म्हणे. त्यांच्या पत्नीने पण लागत आहे तर मग ते म्हणे डोई लागत आहे तर तू आमच्यात राहू नको म्हणे, घराच्या बाहेर होईल म्हणून त्यांनी घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. मग ते गाडी चालायचा, मोठी गाडी चालायचा, गाडीतच झोपायचा, गाडीतच राहायचं. इकडं आई बापस तिकडं नुसता यायचा उभे वेळ आपल्या भेटायचा आणि मागं जायचा. इकडं पण नाही आला राहायला. आम्ही म्हणायचं भाऊ तो भांडण तंडण मिटून जाईल, कधी कधी गोड वातान तुमची एकूणाराला वातान, नको तसं करू. मी म्हणायचं तू तुपल्या घरी जाय बाबा. मी त्याला समजून सांगायचं असं, पण ती असं समजून नव्हती घेत अशी. आम्हाला वाटत आम्ही तिला एखादा अर्धा शब्द बोला यांचे गोड होते, आपण काय वाद घालायचा. आम्ही त्यांना काहीच म्हणलो नाही. त्यांना आपण दिलं का काही काहीच म्हणलं. बरं तुम्हाला काय अंदाज वाटतो घटना घडली म्हणजे कशामुळे घडली असं? आम्हाला ते असं कॉन्टॅक्टच नाही, कसाच कॉन्टॅक्ट नाही त्यांचा ना आमचा वाला. बहीण भाऊ असून सुद्धा कसाच कॉन्टॅक्ट नाही आमचा. फक्त फोनवर बोलायचं त्याच्या संग फक्त असं होतं. फक्त फोनवर बोलायचं आम्ही एवढे 4 महिन्यापासून. 25 वर्ष होत आले असतील तसं आमच्या संग ते बोलत नव्हतं. 25 वर्षापासून बोलत नव्हतं आमच्या संग. तरी आम्ही त्याची अपेक्षा नाही केली बोलण्याची. आम्हाला असं वाटतं जातो येतो लागून दिसतो, आम्हाला नाही चांगलं वाटत. आम्ही त्यांच्या संग कधीच वाद घातला नाही. आमच्या संग कोण बोलत नाही, काय बोलत. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर फक्त माझे वडील म्हणले चला आपण त्याला घेऊन येऊ घरी. तेव्हा 1 दिवस त्याच्या घरी गेलो तर आम्ही नाही आले आमच्या संग. ते दोघं नवरा बायको नाही येऊन दिलं ते.